अभी तरी जिथून राहू रिपोर्ट घेऊन आरक्षण दोन्ही लागू आहे. काय झालं आकडेवारी प्रसिद्ध करत नाही. जवळजवळ 70,000च्या वर आपण दाखले केले तालुक्यांनी गावने आकडे माझ्याकडे पण ते पुन्हा ते ओबीसी उतरे कोणी करत नाही. आता आय थिंक ही मागच्या 15 वर्ष आठवले तर 60,000पर्यंत गेलो ऑलरेडी. पहिले 2,36,000 दिले आपण ओबीसी दाखले मराठवाड्यात 2,36,000. आता त्यामुळे गाईड लागू झाल्यापासून 15,000 परवा विभागाकडे तुम्ही जे आकडे सांगताय 2,49,000 हे हैदराबाद म्हणजे जो तुम्ही GR सांगता हैदराबाद गॅजेटला ही नोंद फक्त आपण विचारात घेऊन तर तो कार्यपद्धतीचा त्याच्यापूर्वीच आहे. 2,49,000 त्याच्यापूर्वीचे आता जे नवीन 51,000 निघाले आपण हे सांगतोय हे हैदराबाद स्टेटच्या GRच्या अनुषंगाने निघाले 2,547 प्रमाणपत्र या 3 ते 7 महिन्यामध्ये निघले ते काय हैदराबाद दाखले देणं वेगळं आणि जात पडताळणी करून घेणं वेगळं. जात पडताळणी हा आफ्टर द पार्ट वेगळा आहे. तुम्ही जे सांगताय की जात प्रमाणपत्र 51,000 दिले 55,000 दिले किंवा 80,000 हे असे आकडे नाही आहेत. लिगल आकडे माझ्याकडे पण आले. मी परवा माहिती वेळ नाही चर्चा करायला मीटिंग माझ्या मतदान आहे माझं राहू दे झालं की नंतर 10 दिवस प्रचार चालला आणि उद्या काही आता आपण फॉलो केलेलं आहे. आता ECPC आल्यामुळे उलट येणाऱ्या काळामध्ये आमची जी मागणी राहणार आहे तुम्हाला सांगू का एक तर राज्य सरकारला हे 10% द्यायचा अधिकार नंबर 1 आणि आता उपसमितीचे अध्यक्ष आपण झाले काय माहिती का आमदार सुभाषदादा ढवळे पाटील हे जवळपास कसं माहिती का वेळ काढूपणा नको आपल्याला. मुख्यमंत्री महोदयांना ज्यावेळेस उपोषणाला बसलो होतो खूप बरं बनेल बरं का त्यावेळेस मुख्यमंत्री महोदय नसताना जे जे इश्यू पेंडिंग आहे त्याच्यातून आपण कार्यवाही करतो. ग्राउंड पातळीवर त्याचे गैरसमज होतात. साहेब आता भुमरे साहेब समोर म्हणून बोलत नाही बरं का. एकनाथ शिंदे साहेबांनी बरं का नाही ऐका नाही करा तुमच्याकडे बघण्यात दृष्टिकोन आले शिंदे साहेबांनी काम केलं त्याच्यानंतर चंद्रकांत दादा पाटलांच्या अध्यक्षतेखाली शंभूराजे देसाई होते. नाही पण अण्णासाहेब पाटलांची आमची एक मागणी आहे परंतु सूर्य अण्णासाहेब जावळे पाटलांच्या नावावर आपण मराठवाड्यासाठी वेगळं महामंडळ केलेला शब्द तुम्ही दिलेला आहे ना तो शब्द सीएम साहेबांनी दिलेला मग ते आमचं म्हणणं तेच आपण हे आमची मागणी तुमचं इलेक्शन झालं मराठवाड्याच्या स्तरावर एक बैठक लावावी. त्याच्यात चर्चा करू आपण सविस्तर. प्रश्न जे आहेत ना आपण ती सातत्याने चर्चा करतो. इथून होता मी सगळ्या मागण्यांचे सगळ्या आकडेवारीचे तुमच्याबद्दल आम्ही काम करण्याबाबतीत आपण 23 नंतर बसू आम्हाला तेच अपेक्षित आहे. सोबत आमची चर्चा होणार नाही 200% बरं मीडियामुळे काय नाही ना काही साहेब तुम्ही या नाही इकडे पुढे तुम्ही या ना तुम्ही या ना असं कसं साहेब तुम्ही या नाही साहेब तुम्ही कुठून या तुम्ही थोडं मागचे लोक शांत बघा.
पूर्ण संरक्षणात माझी पत्रकार नाही काय संरक्षण नाही तुम्ही तुम्ही संरक्षण आमचा विश्वास आहे अरे बाबा आणि आमचे तुम्ही रम्य सर्व तुमच्या तुमचं सानिध्यात संरक्षण हो म्हटलं बसलो मी इथे. सगळे छावे तुमच्या सोबत आहे म्हणल्यावर त्यात काय टेन्शन मग तुमच्या पाठीशी आंदोलक आपल्याला भेटण्यासाठी आले होते, काय काय तक्रारी मांडल्या, काय काय म्हणण्यात कारण की थोडं होतं दमानी रोल एक मिनिट थांबा ना. बाकीचा मोबाईल आहे ओके सर, आंदोलक तुम्हाला भेटले, काय विषय होता? नाही असं आहे की त्या आरक्षणासंदर्भात काही मुद्दे उपस्थित झाले होते. त्या संदर्भात आता कार्यवाही शासन स्तरावर सुरू आहे, पण त्याच्यामध्ये जी गती यायला पाहिजे किंवा ज्या पद्धतीने हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी ज्या गतीने व्हायला पाहिजे त्यामध्ये काही त्यांचे आक्षेप आहेत की ती कार्यवाही होत नाही. आता आपण ज्या त्रिसदस्यीय समिती गाव पातळीवर स्थापन केली त्याचा आम्ही आता वेळ आढावा घेतोय आणि मागच्या महिन्यामध्ये सुद्धा मी स्वतः आढावा घेताना सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या की याच्यात जर दिरंग होत असेल तर आम्हाला मग कारवाई करावी लागेल. आता अधिवेशन संपल्याच्या नंतर तो आढावा घेताना तर मी आढावा घेतोय आता, परंतु त्याच्यामध्ये मग अण्णासाहेब पाटील जावळेच्या स्मृतीप्रित्यर्थ एक महामंडळ स्थापन करण्याचं मान्य मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं. तर त्याची कारवाई होण्याची आवश्यकता आहे असं. आणि बाकीचे मग एक EWSचा एक मुद्दा होता की CBC लागू झाल्यामुळे EWSच्या मुलांवर अन्याय झालेला आहे, तर ती EWS परत सुरू करता येईल का, परत सुरू करावं अशी मागणी आहे. अशा 3-4 मागण्या आहेत. आता त्यांना मी आश्वासित केलेलं आहे की आता राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक आहे आणि त्या निवडणुकीनंतर मग आपण यासाठी बैठक घेऊ, कारण आता आचारसंहिता असल्यामुळे आणि ती माझ्या जिल्ह्यात निवडणूक आहे त्याच्यावर मी भाष्य करणं बरोबर नाही. आणि म्हणून त्यांना आश्वासन दिलेलं आहे. त्यांनी ते आता मान्य केलेलं आहे की बैठक मात्र निवडणूक संपल्याबरोबर ताबडतोब घ्यावी असं त्यांनी आता त्याला मान्यता दिलेली आहे. काही खरं म्हणजे त्यांनी बिनविरोध करायला पाहिजे. ज्या परिस्थितीतून ती आता निवडणूक होते त्याचा विचार करता काँग्रेस पक्षाने या संदर्भात भूमिका घ्यायला पाहिजे होती, परंतु त्यांनी भूमिका घेत नाहीत. ते काही त्यांचा दोष नाही आहे. मला वाटतं पक्ष नेतृत्वापासूनच आता त्या पक्षाला जी घरघर लागलेली आहे त्याची ती अधोगती आता स्पष्ट दिसते. एवढा मोठा दारुण पराभव त्या निवडणुकीत त्यांचा होणार आहे म्हणजे मग शेवटी पक्षाच्या दृष्टीने ते त्यांनाच ठरवलं पाहिजे की ती योग्य अयोग्य आहे, परंतु त्यांनी माघार घ्यावी अशीच त्यांना या निमित्तानं माझं आव्हान आहे. अजितदादांच्या निधनानंतर ही निवडणूक होते आणि ती सुद्धा एक दुर्दैवी परिस्थितीतून तो झालेला अपघात होता, त्यातून हे पोटनिवडणूक होते. निश्चितपणे पण अजूनही खात्री आहे की आता उद्या शेवटचा दिवस आहे, काँग्रेस पक्ष निश्चितपणे माघार घेईल अशी मला खात्री आहे. अशी चर्चा पण आहे की राष्ट्रवादी देखील काँग्रेससोबत बोलण्यासाठी कमी पडली, ते त्यांच्यासोबत बोलूच शकले नाही किंवा त्या संदर्भात त्यांनी चर्चाच केली नाही. याची कल्पना मला नाही, कारण मी शेवटी त्या विधानसभा मतदारसंघामध्ये माझा काही फारसा संबंध नाही आहे. आता स्थानिक पातळीवर काय घडलं काय नाही, पण आता मला वाटतं सगळ्याच नेते मंडळांनी आवाहन केलेलं आहे की निवडणूक बिनविरोध करावी. मला वाटतं काँग्रेस पक्ष लोक भावनेत विचार करेल असं वाटतं मला. काँग्रेसची वक्तव्य आहेत आता पार्थ पवार बाबत जे बोलते काँग्रेसमध्ये चाललंय काय असं सगळे प्रश्न पार्थ पवार सडकून टीका केली जाते. मी म्हटलं ना की पक्षाचं नेतृत्वापासून शेवटी जी संदिग्धता नेहमीच होते, कोणत्याही विषयामध्ये गांभीर्य नसलेला तो आता पक्षाची प्रतिमा काँग्रेस पक्षाची झालेली आहे, हे मात्र दुर्दैव आहे. आता त्यातून मग आता कोणावर टीका करून जर त्यांना असं वाटत असेल की आपल्याला फायदा होईल तर त्या पक्षाचा प्रश्न आहे, परंतु हे दुर्दैव आहे की त्यांनी हा प्रतिष्ठेचा प्रश्न करू नये काँग्रेस पक्षानं, एवढी माझी त्यांना विनंती आहे. इकडे पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार गटात केलेले समरजितसिंह घाटी पुन्हा भाजपमध्ये घरवापसी झाली आणि त्यांचा जो यांच्यासोबत वाद होता तोही मिटलेला
जुनी लोक परत घ्यायला सुरुवात करते असं काहीच चित्र आहे. आणि आता त्या निवडणुकीच्या काळामध्ये काही निर्णय झाले, पण आता समर्श घाटगे अतिशय चांगले व्यक्तिमत्व आहे. त्यांचे वडील सुद्धा सहकारी क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं काम त्यांचं होतं. निश्चितपणे पूर्वी पक्षात होते ते, आता विधानसभेच्या उमेदवारीमुळे थोडी गडबड झाली, परंतु पुन्हा पक्षात येत आहे, त्याचं स्वागतच आहे. राहुरीमध्ये तुम्ही तनपुरेंची भेट घेतल्यानंतर त्यांनी माघार घेतली. पण अजूनही राहुरी तशी बिनविरोध झालेली दिसत नाही. मग त्या कर्डिलेंचे कट्टर विरोधक उभा आहेत, अनेक जण उभा आहेत. तुमचे प्रयत्न सुरू आहेत राहुरीमध्ये पण बिनविरोध हो, करण्याचे. तर उद्यापर्यंत पाहूया. उद्यापर्यंत येईल वेळ असं वाटतं मला. आशावादी होता. बरं, काल एक जी कारवाई झाली, ते आवारे पाटील जे आहेत त्यांना अटक केली आणि एक धक्कादायक माहिती समोर आली आहे की शिवाजी महाराजांचे 30 ते 40 हजार रुपयाचे पुतळे बनवायचे, रात्री अंधारात बसवायचे, ते 1.5 लाखाला विकायचं, असं सगळं एक रॅकेट सुरू होतं, हे पोलीस तपासातून समोर आलेलं आहे. आणि हेच पुतळे म्हणजे गेल्या काही दिवसात मराठवाडा आणि महाराष्ट्रामध्ये ज्या घटना घडल्या तणावाच्या, त्या ठिकाणी असे पुतळे बसवण्यात आले, हे देखील समोर आलं. मला याची कल्पना नाही आहे, परंतु आता SITच्या प्रमुख काल सातपुते मॅडम यांनी काही खुलासे केलेले आहेत. सरासरी हे जे पुतळे बसवण्यात येत आहेत ओके. तर एक आवारे पाटलाचे नावाचे एक मराठा आंदोलक आहे आणि त्यांना पोलिसांनी, सोलापूर पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि चौकशीतून असं समोर आलंय की ते त्यांचा स्वतःचा कारखाना आहे महाराजांचे पुतळे बनवण्याचा. 30 ते 40 हजार रुपयाचा पुतळा ते 1 लाखापेक्षा अधिक रुपयात विकत होते आणि हे सगळं रॅकेट होतं, ते बरीच मोठी टोळी होती, असं पोलिसांच्या तपासातून समोर आलं. नाही, त्याची माहिती माझ्याकडे नाही, पण असं जर प्रकार असेल तर अतिशय गंभीर आहे. म्हणजे आराध्य दैवत आमचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने असं कोणी जर जनतेचीच फसवणूक करत असेल, मला वाटतं ते गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. कारवाई पोलिसांनी केली, अधिक त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, हीच आमची मागणी राहिली. खरातांचं सातत्याने गुन्हे दाखल होत आहे, त्यांचे राजकीय लागेबाजी आहे, अगदी सत्ताधाऱ्यांपर्यंत इथपर्यंत पुढे येत आहे. या सगळ्या याच्यात कारवाई कसून राहील असे विरोधकांकडनं बोलले आहेत. आता SITचे जे प्रमुख आहेत सातपुते मॅडम यांनी काल सांगितलं त्या संदर्भात काय कार्यवाही सुरू आहे. आता विरोधक कोण टीका करतात मला माहीत नाही, कारण अनेक विरोधकांचाही संबंध त्यांच्यावर आहे, अशी माहिती समोर येते. थँक्यू. मी आत्ता स्विच ऑफ केला. थोडं